जय हिंद, नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत आपल्या अकॅडमीच्या टॉपर जान्हवी लिंगडे. त्यांचा गेल्या 1 वर्षामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी इतिहास घडवला. त्यांचं ग्राउंड पहिल्याच प्रयत्नामध्ये 45 मार्काचं आणि लेखी 85 मार्काचं. त्यांची आई सोबत आहे आणि जान्हवी आज उद्या ट्रेनिंगला जाणार आहे. ट्रेनिंगच्या आधी आपल्याला भेटण्यासाठी आली. तर जान्हवी आणि जान्हवीच्या आईकडून तिचा पूर्ण 1 वर्षाचा संघर्ष कसा होता ते जाणून घेऊया. बाई, पहिले तुझी ओळख करून दे आणि हा संघर्ष कसा होता तो सांग. मी जान्हवी संगीता निलेश निगडे. माझी नियुक्ती ही मीरा भांडर पोलीस आयुक्त इथे झालेली आहे. सर्वप्रथम सर तुमचे खूप खूप आभार, कारण की जिथून मी सुरुवात केली तिथंच माझा रिझल्ट लागला, ह्याचा मला खूप आनंद होत आहे. भरतीच्या प्रवासात खूप अडचणी आल्या. त्यात म्हणजे कधी गोळा नाही गेला, कधी 800 मीटर पळायला नाही जमलं, पण त्यात पण सरांनी प्रोत्साहन दिल्यामुळे किंवा मित्रमैत्रिणी, मॅडम, खास करून मॅडमनी अभ्यासात जी घेतलेली मेहनत होती त्याच्यामुळेच हा जो रिझल्ट आलाय. त्याच्यामुळे मी ग्राउंडमध्ये 45 मार्क घेऊ शकली. जेव्हा मी स्टार्टिंगला आलेली ग्राउंडमध्ये तेव्हा सर माझा रिझल्ट सरांना माहितीच आहे, 0 सगळ्या गोष्टी. सुरुवातीला जेव्हा पहिला डेमो घेतला होता त्या डेमो मध्ये स्कोर किती आला होता? पहिल्या डेमो मध्ये एकदम स्टार्टिंगला 0च होता सगळ्याच. तरी पण अंदाजे किती स्कोर आला होता? गोळा किती मार्कात झाला होता? गोळा म्हणजे मार्क भेटतच नव्हते गोळ्याला. एकदम अर्ध्यावर 3 मीटर गोळा जात होता. त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट डेमो घेतला तेव्हा काहीतरी 28 मार्क पडले. एकदम 6-7 महिन्याने आल्यानंतर डेमो झालेला तेव्हा 28 मार्क पडलेले. त्याच्यानंतर मग 35, 34, मग परत रिटर्न 28 वर आलेली. त्याच्यानंतर मग भरतीच्या काळात जो तुम्ही वाढवला, जे स्ट्रेंथ वाढवली, त्याच्यामुळे मग हळूहळू 38 वरनं 40 गेलं, मग 41 आणि मग भरतीच्या ग्राउंडला 45 मार्क पडले. लेखीमध्ये कसा अभ्यास केला की जेणेकरून जी आता येणारे नवीन पोर आहेत त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्यांनी काय घेतलं पाहिजे अभ्यासामध्ये? जसं सर्वांनाच माहितीये, भरपूर साऱ्या मुलांचा हा जीके हा विषय खूप अवघड जातो. त्याच्यामुळे मॅडमने सांगितलेलं की आपले 3 विषय आहेत, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता. हे 3 विषय म्हणजे कसं पॅटर्न कुठलाही येऊ दे, पण आपले 75 मार्क जर फिक्स असतील तर मग जीके मध्ये विचारून जे प्रश्न विचारायचे ते विचारू दे. 75 मार्क फिक्स असले तर जीके मध्ये आपल्याला तुक्के वगैरे लागून किंवा जो आपण वर्षभरात केलेला अभ्यास आहे त्याच्यात लागून 10 तरी 25 पैकी 10 तरी तुक्के लागतील. असाच आपला सहज स्कोर 85 पर्यंत जातो जर आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला तर. सुरुवातीला लेक्चर अटेंड केले होते तर किती महिने लेक्चर अटेंड केले होते? लेक्चर मी केले असतील 4-5 महिने. त्याच्यानंतर सेल्फ स्टडी केली, त्याच्यानंतर मॅडमचा गायडन्स भेटला, काय चुकतंय, कुठे चुकतंय. त्याच्यामुळे ग्राउंड मध्ये सगळ्यात बिग पॉइंट कसा होता, कोणता होता आणि त्याला कसा सुधार केला आणि किती महिने गेले? माझा ग्राउंड मध्ये वीक पॉइंट होता गोळा, आणि गोळ्याला मी शेवटपर्यंत नाही सोडला. भरतीचा जे ग्राउंड होतं त्याच्या 2 दिवस आधी मी गोळा बंद केला असेल, नाही तर उन्हाळा असते, पावसाळा असते, हिवाळा असते, मी रोज संध्याकाळी ग्राउंडला गोळा टाकायला जायचे. आता मी जर बघितलं याच्या आधी मी व्हिडिओ पण पोस्ट केला होता, तर सकाळी ग्राउंडला पोरगी यायची पण संध्याकाळी सेल्फ ग्राउंड करायची. ती आई घेऊन जायची सोबत, आई सोबत ग्राउंडला घेऊन जायची. आईकडे जर आपण आई तुमचं नाव सांगा आणि तिने घेतलेली मेहनतीबद्दल तुम्ही काय सांगा? माझी संगीता निलेश निगडे. माझी मुलगी सर्वप्रथम सेल्फ करत होती. 15 दिवस मी स्वतः घेत होते, तिची काप पण घेत होते. नंतर तिने स्वतः दश्री अकॅडमी चॉईस केली, कारण तिला दश्री अकॅडमीतील संचालक आपले अंकित चावरे सर यांचं ग्राउंड आणि जी त्यांचा टाइम टेबल होता ना तो खूप म्हणजे तिला ते खूप चांगलं वाटलं की प्रत्येक वेळेस वेळेला महत्व असतं. त्यामुळे आम्ही तिचं इथे ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मग सरांनी तिला जे काही गायडन्स केलं त्या मार्गदर्शनाखाली ती तसं करत गेली. खूप साऱ्या अडचणी आल्या, एक अशी बोलण्यासारखी किंवा सांगण्यासारखी नाही, खूप अडचणी आल्या. त्यातूनही ती खूप चांगल्या प्रकारे पुढे आली आणि आज जो काही रिझल्ट आहे तो आपल्या दश्री अकॅडमीचा आणि आपले संचालक अंकित चावरे सर यांच्यामुळे आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते. तर त्यांच्या आईचं म्हणणं असं आहे की आमच्या अकॅडमीचा रिझल्ट आहे. मी हा रिझल्ट म्हणजे कोणी असू दे, कुठली अकॅडमी असू दे, किंवा ही सर्वस्व पोरांची मेहनत असते. जसं हिने मेहनत केली वर्षभरामध्ये, तिने लास्ट टाइम व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तिने सांगितलं की 2 दिवस सुट्ट्या झाल्या असतील. खरोखर जास्तीत जास्त 3 ते 4 सुट्ट्या झाल्या असतील. त्या पण आजारी असल्या कारणाने सुट्ट्या झाल्या असतील. किती प्रॉब्लेम असला तरी ते ग्राउंड वरती पोहोचायचं, काही दुखायला लागलं तरी ते ग्राउंड वरती पोहोचायचे.
त्याच्यामुळे आज रिझल्ट लागला. सगळ्यात महत्वाचं आहे की सातत्य जर असेल तर तुमचा रिझल्ट हा 100% लागणार आहे. उदाहरण समोर आहे. तुम्ही जर म्हणत असाल भरतीला, पोलीस भरतीला 2 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, हे उत्तम उदाहरण जे आहे ना, अवघ्या 8 महिन्यामध्ये वर्दी मिळवली आहे. सुरुवातीचे 2-3 महिने असेच गेले, पण 3 महिन्याच्या नंतर ती अशी सिरियस झाली ना, तिला समजायला लागलं की माझा लेखीमध्ये कमी मार्क पडतात. लेखीला एवढी स्ट्रॉंग केली तर ग्राउंड बी पडायला लागलं. मग ग्राउंड वरती तिने अजिबात डगमगली नाही. सतत कोणताही डेमो असू दे, डेमोला प्रत्येक असायचे की ते 2 मार्क माझे वाढलेच पाहिजे. मार्क कमी पडले तर तिचा चेहरा असा व्हायचा. जर अजून काय सांगणार तू? जे सरांनी तुला वाक्य लिहिलंय ना, संघर्ष, सातत्य आणि संयम, जो हे प्रामाणिकपणे फॉलो करेल ना, त्याचा 101% रिझल्ट लागेल. तिचं म्हणणं असं आहे की संघर्ष, सातत्य आणि संयम या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संघर्ष सगळेच करतात, त्याच्यामध्ये एक जोड सातत्याची लागते, आणि सातत्य ठेवलं तर थोडासा संयम ठेवला ना, रिझल्ट नक्की आहे. तर आईला आणि जान्हवीला दोघांना पण खूप खूप धन्यवाद बोलतो की येणारं जर ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग मध्ये पण बऱ्याच गोष्टीच्या अडचणी असतील, काही असतील, तरी तिने नक्कीच फोन केला तरी चालेल. आणि काही जरी पुढे अडचण असली तरी आपली दसरी अकॅडमी शेवटच्या ड्युटी पर्यंत पाठीमागे असणार आहे. आणि तुमचाही अकॅडमीला खास सहयोग लाभावा हे आमच्याकडून मनापासून शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे. तर बरं बस.